बाहेर असा मस्त पाऊस चालू आहे आणि घरामध्ये काम करायचं म्हटलं ना माझं तर मनच लागत नाही. सारखं मस्त असं ना पावसाला बघत राहावंसं वाटतं. आता कुठे ना खऱ्या पद्धतीने वाटते की नेमका पावसाळा लागलेला आहे. मग आता बाहेर पाऊस चालू आहे, मग लहर आली मला ना मस्त अशा चहाची, म्हणून घरामध्ये जाऊन मस्त असा ना ब्लॅक टी ठेवला आणि छान असा एन्जॉय केला. नंतर मग लागले स्वयंपाकाच्या तयारीला. आता गरुला बाळासाठी मला बनवायचं होतं वरण. म्हटलं चला सिंपल वरण बनवण्यापेक्षा ना त्याला थोडंसं दिलपसंद टाकून छान असं वरण बनवूया, जेणेकरून तो ना आवडीने खाईल. त्याला ना फळभाज्या आणि हिरव्या पालेभाज्या ना खूप जास्त आवडतात. आता मी ना वरणामध्ये ना दिलपसंद म्हणा, दुधी भोपळा म्हणा, डांगर म्हणा, हे भाज्या टाकून ना मी त्याला ना त्याचे वरण बनवत असते आणि तो आवडीने सुद्धा खात असतो. आता त्याचं तर झालं, तर माझ्यासाठी बनवायच्या होत्या ह्या वालाच्या शेंगा. आता वालाच्या शेंगा ना मला खूप जास्त आवडतात. तुम्ही कशा पद्धतीने बनवताना मला कमेंटमध्ये ना नक्की सांगाल बरं का. आता ह्या वालाच्या शेंगा ना मी सुक्याच बनवणार होते. आता गणुलाच्या पप्पांना काही वालाच्या शेंगा आवडत नाही, म्हणून त्यांच्यासाठी मस्त मी ना इथे पिठलं हटवून घेतलं आणि त्यांना ना पिठलं खूप जास्त आवडतं. माझ्यासाठी अशा सिंपल मस्त असं ना वालाच्या शेंगा बनवून घेतला. आता यामध्ये ना मला थोडंसं शेंगदाणे कूटसुद्धा ॲड करायचा होता, पण गडबडीत काही लक्षात राहिलं नाही, म्हणून सिंपलच अशा मस्त शेंगा बनवून